शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला। विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांची मागणी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असताना कोल्हापुरातील कागल राधानगरी तालुक्यात पोलिसांनी रॅकेटच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे। संशयितांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, प्रिंटर, मोबाईल, 4 चाकी वाहन असा सुमारे 16 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त केलाय। शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा पास असावी लागेल। त्यासाठी विद्यार्थी टीईटी परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासासाठी कसरत करावी लागते। आज रविवारी राज्यभर टीईटीचा पेपर होता। संशयित दत्तात्रय चव्हाण आणि गुरुनाथ चौगुले या दोघांनी टीईटीचा पेपर फोडून देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कागदपत्रे आणि 3 लाख रुपयांचे चेक घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली। कागल राधानगरी तालुक्यातील सेंटरवर या टोळक्यांनी पेपर फुटीची फिल्डिंग लावली होती। सोनगे तालुका कागल या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना पेपर देणार होते। त्याप्रमाणे पोलिसांनी सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर छापा टाकून संशयितांना अटक केली। या रॅकेटचा मुख्य सूत्रधार दत्तात्रय आनंददास चव्हाण राहणार कासारपुतळे तालुका राधानगरी याच्यासह साथीदार संशयित गुरुनाथ गणपती चौगुले, अक्षय नामदेव कुंभार, किरण सत्तापा बरकाळे, नागेश दिलीप शेंडगे, राहुल अनिल पाटील, दयानंद भैरू साळवी, महेश भगवान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। या रॅकेटची व्याप्ती मोठी असून आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, मुरगुडचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी करे, उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने केली आहे।